असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, काटात झुलती एक फुलांची कमान आहे, हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतो हे सगळं मात्र निरार्थ आहे तो मात्र बेमान आहे, कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे, सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये सुंदर धबधबा बनल्यावरती पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. अगदी तुम्हाला जर चांगला स्कोर बनवायचा असेल, बॅटिंग करावी लागेल, मॅच मध्ये विजयी व्हायचा असेल, कमीत कमी धाब्यांमध्ये रोखायचा असेल तर बॉलिंग देखील चांगली करावी लागेल. दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती मंगेश. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो, इनफिल्डला भेटून बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड, फलंदाजाने ठोकलाय हा खणखणीत 4. स्वागत स्वॅग से होत असताना आपण पाहतोय चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 आकड्यावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला महेश आणि त्यांच्या सोबतीला सॅम आपण पाहतो. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती सनी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मंगेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वरती आले, दिशा दाखवायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, फेकी झाली होती चांगली, कलेक्शन खराब आणि बॅकिंग देखील खराब पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि पंचांच्या निर्णयाकडे आपल्याला वाट पाहावी लागेल. 6 धावा ज्या मात्र मिळतील आणि अशा वेळेला एक प्रश्न जो मात्र पडतो, जर 6 धावा द्यायच्याच होत्या तर पॉइंटच्या फिल्डरनी बॉल अडवला का, कारण तेव्हा 4 धावा गेल्या असत्या. आता मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक तर कर्जबाजारी त्या दुसऱ्या शेजारी असं काहीसं पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती चौकार जो मात्र लागला होता आणि त्यानंतर मात्र 6 धावा च्या मात्र दिल्या जात आहेत. विनाशकालीन विपरीत बुद्धी सातत्याने आपण म्हणत असतो तेच पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतो. कुठेतरी खांद्याचा वापर झाला होता, गुडलेंथवरती बॉल हिट झाला, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसवते बॉल. डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. पहिला चेंडू 4, त्यानंतर 6 आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू यावेळेस आपण पाहू शकतो. गुडलेंथवरती चेंडू हिट झाला, थोड्याशा प्रमाणामध्ये कमी उसळी पाहायला मिळाली. एका चेंडूवरती उसळी प्रदान होतीये, एका चेंडूवरती उसळी कमी प्रदान होतीये. असं वेळेला काय केलं पाहिजे स्ट्रेट बॅटर स्ट्रोक या अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करणं गरजेचं. अंतरून पाहून पाय पसरा, वारा पाहून पाठ फिरवा, चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करा. चांगला चेंडू असेल सन्मान द्या, खराब चेंडू असेल खरपूस समाचार घ्या. यालाच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं जातं. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, बॉलला फेकून दिलंय मिड विकेट सीमा पार. येतोय हा षटकार. तिने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमद सध्याच्या स्थितीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्राइड ब्रदर्स आंबेगाव या संगमाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये तेच दौर इथे मात्र आदर्श 11 दानिवली संघाला आणावे लागतील, कारण 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून संघर्षाचा बिगुल, संघर्षाचा शंखनाद जो मात्र फुंकावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॉल सबमरीन राहिला, पडला, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला, उसळी जी मात्र मिळाली नाही आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पाहायला मिळतीये 16 आकड्यावरती. विदाउट एनी लॉस 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकतो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आदर्श 11 धानिवली संघ. एका बाजूला मल्हारी भुईरण कंपनी आपण पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील दिनेश घरत सर अँड कंपनी. दोन्ही बाजूंना तुल्यबळ, दोन्ही बाजूंना मातब्बर असं संघ आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आकाश जरिया. आणि त्याच प्रकारे दोन्ही संघ तुल्यबळ मातब्बर असे आपल्याला पाहायला मिळतात.
बॅटिंग जी मात्र चांगली होती आणि मात्र टाळ्यांचा वर्षाव जो मात्र खेळाडू कक्षातून होत असताना आपण पाहतो व्हायला पाहिजे, कारण आपले फिल्डर आपले बॅट्समन चांगला खेळत आहेत आणि त्याला प्रोत्साहन जे मात्र देणं गरजेचं. बोला तैयार बॉलिंग मार्क वरती असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तोच भरोसा इथे दाखवण्यात आला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो आदर्श 11 धानिवली या संघाच्या माध्यमातून मल्हारी भोईर या खेळाडूवरती सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 16 धाबा धावफलकावरती. तिथून मात्र संघर्षाचा बिगुल जे मात्र वाजवावं लागणार आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. आपण पाहतोय सन्माननीय गोपाळ शेठ भोईर असतील, त्यांच्यासोबत भूषण शेठ दुधाळे साहेब असतील, हे दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचांची दोन्ही आज समांतर, ही धाव असेल अवांतर, अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. सन्माननीय आदरणीय गोपाळ शेठ भोईर असतील आणि भूषण शेठ दुधाळे असतील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल प्रत्येक गोलंदाजासाठी. जो विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट विनाशकालीन विपरीत बुद्धी असं आपण म्हणत असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण घी सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी क्यों करनी, कारण मोठे फटकेबाजी जी मात्र केली जाती है स्ट्रेट बॅटनी, मग अशा वेळेला कुठेतरी रिव्हर्स घ्यायचा काय, हा मोठा प्रश्न होता. इथे आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं पहिल्या षटकाचा विचार केला 3 डॉट आले होते, 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो मल्हारी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 3 बॉल जी मात्र डॉट, 1 अव्वंतर होती, ते कट अँड कॉट बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. फलंदाज बाद, पहिला झटका लागतोय ब्राईट ब्रदर आंबेगाव या संघाला. विकेटचं पतन. इथे जाऊन पोहोचली आहे. एकाकडे चमो बदलामध्ये 17 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळालं. असं म्हटलं जातं की मुश्किलों से भाग जाना आसान होता और पहलो जिंदगी में इम्तिहान होता, डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लढने वालों की कदमों में जहान होता. मैदानाच्या आतमध्ये तेच करणं इथे मात्र गरजेचं असेल. विनंती असेल जी मात्र बड्डा ग्रुप स्टँडच्या बाजूला जी 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरनी थोडस बाजूला जायचं, कारण रिफ्लेक्शन जे मात्र येत आहेत प्लेयर्स वरती, त्यामुळे विनंती असेल तर 4 व्हीलरनी थोडस बाजूला व्हायचं. यस, धन्यवाद. यावेळेस अजून एक विकेट पाहायला मिळतोय. 1 brings to असं समीकरण पाहायला मिळतोय, ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड असावं. बॅक टू बॅक 2 विकेट त्याचप्रमाणे पाहायला मिळत आहेत. अजून एक झटका लागतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी नंबर 45 मध्ये हिटमॅनची जर्सी जी मात्र परिधान केली आणि आपल्या संघासाठी सध्याच्या स्थितीला हिट ची मात्र करावा लागेल. सातत्याने टीम इंडियासाठी रोजचा फॉर्म हिट मध्ये असतो. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं ना तर बॅटिंग करत असताना
चेतनला देखील तेच करावं लागेल. अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम बॉलिंग जी मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल आणि सी फॉर कमबॅक करत असताना या षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 1 धाव अवांतरची जी मात्र दिली. आणि अशा रीतीने 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जी मात्र चेतन जे मात्र नॉन स्ट्रायकर येण्यावरती असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो महेश, ज्याच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 16 धावांची कामगिरी पाहायला मिळाली. असं म्हटलं जातं ना की हम अमीर थे मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करते रहे लेकिन घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकामध्ये तेच पाहायला मिळालं. जो फलंदाज चांगला खेळत होता त्याला मात्र नॉन स्ट्रायकर येण्यावरती ठेवण्यात येत होतं आणि यश मिळत होतं. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेटून बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर होते. बॅकिंग साठी फिल्डर आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो मात्र तिसरा प्रवीण जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय प्रवीण बॉलिंग मार्क वर तयार. पुल करायचा प्रयत्न होता. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी खांद्याचा वापर जी मात्र होतो. उंची जी मात्र चांगली आहे प्रवीणची आणि त्याचा वापर जी मात्र केलं जातं. तुमच्याकडे ॲबिलिटी असणं ही एक गोष्ट आहे आणि त्या ॲबिलिटीज नुसार कामगिरी होणं हे दुसरी गोष्ट आहे. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल. यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फिल्डिंग आउटस्टँडिंग जी मात्र आपण पाहिली. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश मिळालंय. अशाच प्रकारे फिल्डिंग जी मात्र करणं गरजेचं असं म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और हालात से हालात मिल जाए, किस्मत से किस्मत मिल जाए, मेहनत से मेहनत मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेटून बॉल चाललाय. लॉंग ऑफ प्रिझन मधून सीमा पार संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय चार फलंदाजच्या बॅट मधून. मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 23 आकड्यावरती. 23 रन ऑन द स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सुमात्र तिसरं सध्याच्या स्थितीला आणि विद्यमान अवस्थेमध्ये आतापर्यंत अप्रतिम अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना महेशच्या माध्यमातून बॅकफुटला आले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न. छोटा चेंडू होता. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. ॲक्युरेट फेकी जी मात्र आपण पाहिली. वाडिश लॉंगन मध्ये फिल्डर होते. बॉलला गॅदर करण्यात आलं. त्यानंतर स्ट्रायकर एंडवरती फेकण्यात आलं. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. डान्सिंग डाऊन दी विकेट खेळायचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज बाद होतो. बॅटची कट लागते. त्यानंतर एसटी रक्षकाच्या माध्यमातून आउटस्टँडिंग झेल ची मात्र टिपली जाते. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरा ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे ऑपरेटर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. स्वागत असेल
अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्ष क्रमांक 2, गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 ते रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 पर्यंत 4 दिवसीय शृंखला आपल्याला पाहायला मिळते. 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 31 संघांचा गाशा गुंडाळला जाईल. एक असेल चॅम्पियन, परंतु कुठला संघ असेल यासाठी सुरू असलेल्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतो. एका बाजूला आदर्श 11 धानिवली तर त्यांच्या विपक्ष फाईट करणारा संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर षटकामध्ये आल्या 16 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मल्हारी बोईरच्या माध्यमातून आउटस्टँडिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जी मात्र अभांतरच्या रूपाने खर्च केली. 2 विकेट कॅरी केले, 4 डॉट बॉल, अर्थात फक्त एकच धाव खर्च केली. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये 7 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. असं म्हटलं जातं की क्षमा परवाने को चलना सिखाती है, शाम सूरज को ढलना सिखाती है. ठोकरे से मुसाफिर को होती है तकलीफ, लेकिन ठोकरे तो मुसाफिर को चलना सिखाती है. मैदानाच्या आतमध्ये विकेट पडतील, मैदानाच्या आतमध्ये मिसफिल्ड होतील, परंतु त्याच मिसफिल्ड, तेच विकेट तुम्हाला सांगून जातील की काय तुमच्या चुका झाल्या होत्या. त्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि त्या ज्यावेळेस तुम्ही कामा करता त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या विजयाचे शिल्पकार बनता. इथे आपण पाहू शकतो 3 षटकांची समाप्ती 24. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु दक्ष आणि चाणक्य असे पंच आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती. बॉलिंग मार्कवरती मल्हारी आपल्याला पाहायला मिळतो. आउटस्टँडिंग स्पेल जो मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, 1 धाव खर्च केली. आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये अजून एक अप्रतिम असा चेंडू. यष्टीरक्षक जी मात्र अप्रतिम चपळ आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळालं. अजून एकही एरर जी मात्र त्यांच्या माध्यमातून झाला नाही, एकही चूक जी मात्र त्यांच्या माध्यमातून झाली नाही. आउटस्टँडिंग जी मात्र फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे एका गायकाला वादकाची साथ हवी असते त्याचप्रमाणे इथे आपण बघतोय जी मात्र बॉलिंगला साथ दिली जातीये यष्टीरक्षक आणि फिल्डरांच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू होता. एक धाव जी मात्र एकवटली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकाच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना की राजकारण, सरडा आणि टेनिस बॉल क्रिकेट क्षणाक्षणाला बदलतो आणि भाषित जी मात्र त्याबद्दल करणं हे मूर्खाचं काम आहे. अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा, परंतु त्यानंतर कोणाला वाटलं पण नसेल की 3 षटकांमध्ये फक्त 24 धावा बनल्या जातील. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. अजून एक झटका, 5वा झटका लागतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला. विकेटचं पतन. विनंती असेल सन्माननीय रविदादा पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते भाऊदादा टोले साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती आपण पाहू शकतो. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. सातत्याने जर पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारची मदत लागली तर दादांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व त्याचं देखील आपण करतोय शुभ सन्मान. मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. मॅच आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये मल्हारी बोईर याच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. बॉल चाललाय जो मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. झाली आहे चूक. बॉल सीमा पार. मिती नशिबाची साथ. बॉल सीमा पार. 4 धावा. Yeah. 29 या आकड्यावरती 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात मल्हारी बोईरनं. आउटस्टँडिंग स्पेल टाकतोय. 3 विकेट्स कॅरी केल्यात. 6 धावा धावफलकावरती ज्या मात्र त्याच्या माध्यमातून
इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने षटक क्रमांक 14 समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 7.25 सरासरीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. असं म्हटलं जातं की प्रत्येक वादक पाहायला मी माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश. धरतीवरती पाय ठेवणे सह्याद्री सारखा मी ताट आहे. अरे जाऊन सांग त्या वादळाला, जाऊन सांग त्या संघर्षाला, तुझी क्रिकेटच्या पटलावरती एका क्रिकेट प्रेमीशी गाठ आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. अप्रतिम असा टेलिकास्ट जो मात्र आपण पाहू शकतो संपूर्ण टेन क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जातं. मागच्या 4 दिवसांपासून आपण पाहू शकतो अप्रतिम असा टेलिकास्ट जो मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं असेल. जर पाहायला गेलं तर रॉय सर असतील, त्यांच्या सोबतीला रोनक सर असतील, गोविंद सर असतील, विकास सर असतील, त्यासोबत जर पाहायला गेलं तर गणेश सर देखील असतील, विजय सर देखील असतील. या सर्वांची सतत मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्यावेळेस स्पर्धा भरवली जाते अथक मेहनत, खूप जणांची पराकाष्ठाची मात्र असते. आपण आरामातपणे म्हणत जातो की हा मॅच ठेवली आहे पैसे कमवण्यासाठी ठेवली असेल, परंतु नाही मित्रांनो, त्यासाठी मेहनत 1 महिन्या आधीपासून करावी लागते. अगदी प्रत्येक नियोजन, प्रत्येक आयोजन जे मात्र करावं लागतं. टीम्स येतात 9 वाजता, परंतु जो आयोजक असतो त्याला मात्र सकाळी 7 वाजेपर्यंत इथेच थांबायला लागतो. 5-10 मिनिटं घरी जाणार, आंघोळ करणार आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इथे यावं लागतो. मेहनत जी मात्र असते आणि ती मेहनत सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय उमेश, बॉलिंग मार्क महेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती सागर जो मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्या स्पेलमधील पहिलं, सांघिक कोट्यातील 5वा षटक घेऊन तयार. वेस मोठा फटका मारायचा प्रयत्न स्लाइस झाला होता, पण पडला, थोडंसं वळण घेतलं, एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने 30 आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती फक्त 40 होते, 41 धावांचं टार्गेट होतं, त्या मात्र चेस करण्यामध्ये यश मिळालं नव्हतं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग एन्काउंटर आपण पाहिला होता. फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, बॉल चालला मिड विकेटला, एकदा झाली कंप्लीट. फिकी आउटस्टँडिंग पाहायला मिळतीये, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो. एका गोष्टीची नोंद मात्र मित्रांनो करून घ्यायची, अंगाला जपायचे आणि त्यानंतर खेळायचे, कारण म्हटलं जातं सरसलामत तो पगडी 50. ही टुर्नामेंट जर तुम्ही थोडं अंगाला जपाल पुढची टुर्नामेंट देखील खेळता येईल. या टुर्नामेंटला इंजर्ड झाला तर पुढचे काही टुर्नामेंट कदाचित तुम्हाला खेळता येणार नाही. त्यामुळे विनंती असेल अंगाला जपायचे आणि त्यानंतर मात्र बॅटिंग असो फिल्डिंग असो करायची. येस, फलंदाज बाद असेल आपण पाहू शकतो. अप्रतिम असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एका हातामध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं, त्यानंतर बँग ऑन टार्गेट जे मात्र फिल्डरकडे देण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज बाद. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 5वा प्राईड ब्रदर्स आंबेगाव या संघाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ. पहिल्या चेंडूचा जर विचार केला त्यावरती आल्या मात्र 1 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन झालं. बॉलिंग मार्क वरती आपण बॉलर पाहतोय सागर, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग केली जाते आणि हेड पडलेला. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकीचं कौल जे मात्र जय भवानी मांडवट टीमच्या कॅप्टनने जिंकला, डिसिजन सांगायचं. फील्ड फर्स्ट. जास्त काही विचारणार नाही, स्पर्धेबद्दल 2 शब्द. नाही तर चांगलं नियोजन असतं इथले आणि आम्ही यावर्षी पहिल्यांदा टुर्नामेंट खेळतो, त्यामुळे चांगला करण्याचा प्रयत्न करू. तर खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मी येतोय खानिब्रे वॉरियर्स खानिब्रे टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरलात, टॉस जर जिंकला असता तर डिसिजन काय होता? नक्कीच फिल्डिंगच घेणार होतो मी पण. तर नक्कीच आपण पाहू शकतो नाणेफेकीचं कौल जे मात्र कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचं कौल जे त्या टीमने जिंकलं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी खानिवडे वॉरियर्स खानिवडे या संघाला. ज्यावेळेस होईल मॅचला सुरुवात, या आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दीपूर बिराडे सरांचा आवाज.
पहिला बॉल बॅकफूट आलेला आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर प्रॉपर प्लेसमेंट. स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरं फटका. बॉल डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बरोबर मयुरदाचा पिसेकर स्टँडच्या समोर. पहिला बॉल सीमा पार हरिबोरच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या बॉलवरती रन्स झाल्या 4 आणि 4 धाब्याच्या बढतीनं सध्याच्या घडीला खातं खुलं झालेलं आहे. 36 धाब्याचं माफक लक्ष चेस करत असताना हवी तशी धावगती सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. 3ही सामन्यांमध्ये आपण आज पाहिलेले नाही. पहिला सामना पराग वॉरियर्स बालुकने 41 धावा डिपेंड केल्या. दुसरा सामना 31 धावा चेस केल्या जय बजरंग वडवलीनं आणि सध्या तिसरी लढत सुरू आहे. फुल टॉस ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र त्यांच्याकडून झाले मिसफिल्ड मिस्टेक. तिन्हीची गरज होती त्या ठिकाणी बॅकअप डीपमधून अवेलेबल झालेले मिळाले ती एक सिंगल आणि धावसंख्या दाखल करू दे. सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्याच्या घडीला पुढे पोहोचत असताना धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर आपण बघत आहोत स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक मल्हारी भोईरला जो सध्या तयार झाला आहे. स्ट्रायकर एंडला गोलंदाजी जबरदस्त त्याची राहिलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये कॉन्फिडन्स पूर्णपणे त्याच्याकडे. आता तो सध्याच्या घडीला सामोरं जाईल स्ट्रायकर एंडला. प्रवीणला आपण बघत आहोत पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी वेग चांगला आहे गोलंदाजाकडे. चांगली गती आहे आणि आता गतीनं त्याचबरोबर नियंत्रित गोलंदाजी या निर्णायक सामन्यामध्ये त्याला करावी लागेल. 36 धाब्याचं लक्ष. धावसंख्या धावफलकावरती 5. 28 चेंडू अजून 31चं समीकरण. बॅकफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न. चांगला आउट स्विंगर. गती चांगली होती. वेग जबरदस्त होता. चेंडू हलकासा टॉस झाला गुडले स्पॉटवर. जसा टप्पा पडला तसा आपण बघत आहोत रिप्लेमध्ये स्क्रीनवर कशा पद्धतीनं चेंडू टॉस झालेला आहे. जो बाउन्स मल्हारीला हवा होता कट करण्यासाठी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्यासाठी तो मिळाला नाही. चांगला बॅकअप विकेट किपर सनीकडून आणि फायनली आता सांगता झाली होती डॉट बॉलची. हाफ ट्रॅकर लिडिंग एज मिस्की हुक फाईन लेग डाऊन दी बॉल आणि पहिलं सुयश. मॅचची प्राइज विकेट. मल्हारी भोईर कर्णधार परतोय माघारी. 5 वरती पहिला आदरा. आदर्श 11 धानिवलीला फलंदाज बाद. कॅपेबल ऑलराऊंडर फ्रॉम टीम आदर्श स्पोर्ट्स जाणवली सध्याच्या घडीला पोहोचलेला आहे खेळपट्टीवरती. नंबर 1 डाऊन अर्थातच 3 या पोझिशनवर. 5 वरती पहिला धक्का आपण बघत आहोत बसलेला आहे. गुडलिनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मल्हारी भोईरचा. लिडिंग एज टॉप एज आणि फान लेगला सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने संपादित केलेला आहे. विकेट फॅक्टर मॅटर करेल. डॉट बॉल मॅटर करेल कारण अवघ्या 36 धावेचं संरक्षण सध्याच्या घडीला तुम्ही करतायत आणि समोर खेळतीये टीम आदर्श 11 धानिवली ज्या संघाचं टीम युनिट खास करून बॅटिंग डिपार्टमेंट फार स्ट्रॉंग आहे. सो चॅलेंज तुमच्या समोर आहे आणि अशा पद्धतीनं ऑपॉर्च्युनिटी गोलंदाजानं क्रिएट केल्या त्या संधीचं सोनं करणं हे फिल्डरचं अद्य कर्तव्य आहे. 5 वरती पहिला धक्का. 2 चेंडू बाकी. पहिल्या षटकाचे सागर राणेला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडवर. बॅकफुटवर आले कट करण्याचा मानस. वेगवान फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. गती होती. वेग चांगला होता. वेगवान चेंडू आणि त्यावरती बीट केलं पहिल्या बॉलवरती सागर राणेला. पहिला चेंडू 4 आला होता बॅकवर्ड पॉइंटला. हरिभोईर यांच्या बॅटमधून नंतर वापसी जबरदस्त झाली आहे. कमबॅक चांगलं केलंय आंबेगाव एक्सप्रेस प्रवीण विदेनं. स्टील 1 टू गो. अवघ्या 5 धावा दाफलकर. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळतायत. क्षेत्रच्या टीममधून सरकल्या पुढे आणि झेल संपादित केलाय. एससीडीज टेकन कॉन्फिडेंटली. महेशनं पकडला सुंदर झेल आणि 5 वरती पहिल्या ओव्हरच्या अंती दुसरा आदराता बसलाय आदर्श 11 धानिवलीला. सागर राणे परत आहेत माघारी.
5 वरती आपण बघत आहोत. 2 धक्के बसलेले आहेत. चला सामना लगेचच सुरू करा. मयूर मार्के सर, मंदार राणे सर, जास्त वेळ नको आहे. आज एकंदरीत 9 मॅचचं शेड्यूल आहे आणि मेगा फायनलचा सामना जास्तीत जास्त षटकांचा कसा कव्हर होईल त्यासाठी आपल्या आयोजन समितीचा पहिल्या दिवसापासून वेळेच्या बाबतीत सुनियोजित व्यवस्थापन आणि त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. मयूरदादा पिचेकर स्टँडच्या समोर आपण बघत आहोत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर फार मोठ्या प्रमाणात मयूर सर आर्थिक देवाणघेवाण सुरू आहे. तो एक वेगळाच फॅड आहे. त्या लोकांना क्रिकेटशी काही देणं घेणं नाही, फक्त लागली, बाकी काही नको. अकरावरती 4 धक्के बसलेले आहेत. आदर्श 11 जाणवलेला लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला आपण सामन्यामध्ये बघत आहोत. 11वरती 4 गडी गमावलेत. बॅटिंग युनिटचा आता कसे प्रवीण भोईर, टीमचा ट्रम्प कार्ड, टीमचा हुकुमाचा एक्का, तुर्पाचा एक्का, संकटमोचक, तारणहार सध्या खेळण्यासाठी आपण बघत आहोत नौसराकर एंडला आणि साकन एंडवरती आपण बघत आहोत गिरीश भोईरला. टाइमच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं राहील. ब्रायडबद्र आंबेगाव, चला स्पीडअप करा. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्याच काळाचं थेट प्रक्षेपण सुरू नव्हतं, परंतु आता विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि सर्वांचं स्वागत देखील करत आहोत. सामना रंगेल. सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत प्रवीण विदेला, स्ट्रायकर एंडला गिरीश. पहिला बॉल लो फुलटॉस ड्राईव्ह केला, कव्हर्स मधून बॉल काढलाय, फिल्डर डीप मध्ये सड्यात वार, गुड फिल्डिंग, मिळेल ती फक्त एक सिंगल आणि धावसंख्या दाखल सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत 12 या आकड्यावर. 36 धाब्याची आवश्यकता, 36 धाब्याचं लक्ष आणि आव्हान चेस करत असताना आतापर्यंत टोटल 12 वरती रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर तो प्रति षटका पाठीमागे 8.47 धावसंख्येचा. ही स्कोर कार्ड वरती धाव गती, ही धावफलकाची गती मेंटेन करायची. साखरेनला प्रवीण भोईर अर्थातच पांड्या. ओ बॅकफुटवर आले, कट केला, कव्हा पॉइंटच्या फिल्डरला बीट केला, आउटफील्ड फास्ट बॉल दंदन करत निघून चाललाय, कव्हा पॉइंटला डीप मधून फिल्डर पोहोचले, झाली मिसफील्ड मिस्टेक आणि त्याच्या दोन्ही हातांमधून फरार झाला बॉल. डीपिश कव्हा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. लास्ट मोमेंटला चेंडूनं डायव्हर्शन चेंज केलं, बॉलनं त्याची दिशा बदलली आणि त्याच कारणास्तव फिल्डरची दशा खराब झालेली आपण बघत आहोत. 4 धावा आल्या. धावसंख्या दाखल 4 साधे सरकले पुढे. 16 धावा दाखल. विजयाचं समीकरण जर पाहिलं तर अजूनही रनसभेत त्या ठिकाणी 20 आणि बाल बाकी आहेत 16 चेंडू 20 धावा. हे समीकरण अशा स्थितीला, अशा कंडिशनला पार्टनरशिप आवश्यक आहे. बॅटिंग करणारे आदर्श 11 दानवले तर आणखीन एक ब्रेक थ्रू हवा आहे मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी ब्रायट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला. शॉर्ट ऑफ गुडलेन सरप्राईज केलं वेगानं आणि त्याचबरोबर उचलीनं संभ्रमामध्ये ताडलं, अचंबित केलं ते प्रवीणला. डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल स्थिर आहे. 16 धावा दाखल करते. विकेट्स गमावले 4. गोलंदाजी बलस्थान आहे ब्रायट ब्रदर्स आंबेगावचं. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये देखील चमकदार कामगिरी, भरीव कामगिरी या बॉलिंग डिपार्टमेंटची आपण या अगोदरच्या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. खास करून ब्राईट ब्रदर्स आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून त्यांची चांगली कामगिरी होती. स्वतः ते उपविजेते होते आंबेगावकर चषकाचे. सो कॉन्फिडन्स टीमकडे आहे. प्रवीण तयार, प्रवीणच्या विरोधात बॅटच्या आदली कडा, बॉल थोडा डायवर्ट झाला, अवध तसं डॅमिंग होत नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे, विकेट किपरचा कॅज्युअल अप्रोच आणि त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत त्या धावा 2. सनीकडून खास करून अशा पद्धतीच्या मिस्टेक्स सध्याच्या घडीला मान्य नाही आहेत.
टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांना. फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमी जबरदस्त असतो. संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव पूर्ण झाल्या त्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती 18 या आकड्यावरती. अर्ध लक्ष तर गाठलेलं आहे. अजूनही मॅच मध्ये 14 चेंडू बाकी आहेत. आवश्यक धावसंख्या 18. लाईन इथे चांगली. विकेट किपर बीट झाला. शॉर्ट फॉर लेग बीट. बॅटर देखील बीट. पंच सांगतात इट्स अ वाईड, कारण वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये आणि पंचांना तुम्ही फोर्स त्यांच्यावरती सक्ती करू शकत नाही. फक्त वेस्ट ऑफ वाईड साठी एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला. वाईड बॉलचा सिग्नल आलाय मंदार राणे सरांच्या माध्यमातून. एक धाव व्यतिरिक्त एक्स्ट्रा. धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं एकूण पाहायला मिळते ती 19 आकड्यावर. नेक्स्ट मॅच जय भवानी मांडवत आणि त्यांना फाईट करेल खानिवरे वॉरियर्स खानिवरे. यजमान संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. घरच्या क्रीडांगणावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात. 19 विकेट्स गेले 4. टीमची टोटल 111 रन वाढली आहे. बॅकफुटवर आले मिस्टामिंग कॉटबँडच्या स्वरूपात फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट प्रवीण भोईरची खेळी संपुष्टात. 19 वरती आता 5वा धक्का बसलाय तो टीम आदर्श 11 धानिवलीला. फलंदाज बाद. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टोनला टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं आणि चांगला झेल स्वतःच्या फलंदाजीमध्ये संपादित केलेला आहे. तो त्या ठिकाणी गोलंदाज प्रवीण विदेनं. प्रवीण भोईरची पारी संपुष्टात. 19 वरती आपण बघत आहोत. 5 धक्के आता बसलेले आहेत आदर्श 11 धानिवलीला. अर्धसंघकारक झालेला आहे. तंबूमध्ये आपण बघत आहोत. डगआउटमध्ये आपण बघत आहोत. निराशाजनक वातावरण आहे. कोण हा सामना जिंकून देईल, कुठला फलंदाज आता या मॅच मध्ये तारणाराची भूमिका साकारेल, हा फार मोठा एक प्रश्न आहे. त्यासाठी उत्तर तर बॅटच्या माध्यमातून द्यावी लागतील. गिरीश भोईर एका बाजूला चांगला सेट आहे आणि त्याची साथ देण्यासाठी आता न्यू बॅटर बालचंद्र भोईर सध्या त्याच्या समेत जॉईंट होत असताना स्टील 1 टू गो. ड्रिंक्स ओनली रेडी राहा. 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी रनसभेत 13 चेंडू 17 हे समीकरण. चांगला रंगेला सामना. टफ फाईट सध्या सुरू आहे. बॅकफुटवरती आले. आउटर एज बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. ड्राईव्ह करायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला नाही जमलं. बॅटचा चेहरा लवकर बंद झाला होता. फेस कोच करण्यात आला होता. त्याच कारणासह आपण बघत आहोत बॉलचं डायरेक्शन चेंज झालेलं आहे. 1 धाव आले. धावफलकावरती 3 षटकांची अंती. एकूण धावा 20. 12 बॉल 2 षटकं आणि विजयासाठी आता आपण बघत आहोत समीकरण बाकी आहे ते 16 धावसंख्येचं. ड्रिंक्स ओनली मैदानात तोपर्यंत डीजे सॅम यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. जी रणधुमाळी जी धुमस चक्री आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण आहे गोलंदाजांनी 3ही षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. स्पेशली 2 षटकांचा स्पेल प्रवीण विदेचा रन खर्च केला. त्यांना 14 आणि निर्णायक 3 विकेट 3 फलंदाज त्यांना बाद केलेले आहेत त्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचे. स्कोर जर पाहिला तर 24 वरती 12 चेंडू 36 धाव्याचं लक्ष्य असताना आता समीकरण बाकी आहे ते 10.00 धाव्याच्या धावगतीनं प्रति 2 षटकांच्या पाठीमागे 8.00 धाब्याची सरासरी मेंटेन करायची. रनसभेत 16. 12-16चं समीकरण. वेळ जास्त घेत आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. चेतन घरत एक्सपिरियन्स कंटेंडर अनुभवाचा भंडार आहे या खेळाडूकडे जो सध्या निर्णायक षटकात आता बॉलिंग मार्क होती तयार झालाय फॉरेस्ट टीम कडून. बालचंद्र भोईर साखर रेंडला त्यांची साथ त्यांची सोबत देतात. गिरीश भोईर 12 चेंडू 16 धावा. हे षटक फार निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल फुलटॉस फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. एक सिंगल झाले पूर्ण.
वार गुड फिल्डिंग. डीप मधून फेक फार सुंदर आलेले, मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली आहे ती आतापर्यंत 21. 21 धावा दाफलकर. पुलर लेन बोलच बॅक ड्राईव्ह, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, चांगला ऑन ड्राईव्ह, अलंग टू द कार्पेट. बॉल झाला डीप मध्ये, फिल्डरच्या दोन्ही पायांमधून बॉल झाला फरार, त्याच्या आवाक्याबाहेर. फायनली बॅकअप आला, त्याला देखील बीट करून बॉल सीमा पार. मिसफील्ड मिस्टेक आणि त्याचा मोबदला आता मोजावा लागेल ब्रॅड ब्रदर्स सांबेगावला. रन्स आल्या 4. रिप्ले मध्ये आपण हा लक्षक गिरीश बोर यांची कौतुकासोबत कामगिरी या मॅच मध्ये. बरोबर बॉलच्या मेरिटनुसार ते खेळतात. खास करून पारंपरिक फटके ऑन ड्राईव्ह असेल, त्यानंतर ऑफ ड्राईव्ह असेल, लॉफ्टेड हिट असेल, त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला दाफलकाची रेलचेल, दाफलकाची गतिमानता ते कायम करतायत. स्कोर जर पाहिला तर तो 2 धाव्याच्या मदतीनं सध्याच्या घडीला 27-27 या आकड्यावर. 9 चेंडू, आता 9 धावा आहे समीकरण. 3 बॉलमध्ये चांगले रन्स आलेले आहेत आदर्श 11 धानवली टीम करता. बॅकफुटवर आले, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, रनआउटचा चान्स, थ्रो खराब आला. डायरेक्ट हिट, तिन्ही यष्ट्या समोर होत्या. चेतन यांच्या तर चित्र वेगळं असतं. मात्र फलंदाज आपण बघत आहोत साखरेला सुरक्षित आहेत. बालचंद्र बोईर एक सिंगल, धावसंख्या दाफलकरवरती सिंगल डाव्याच्या मदतीनं पोचले ते 28 धावा दाफलकावरती. आणि सध्याच्या घडीला समीकरण समीकरण पेंडिंग आहे, समीकरण शेष शिल्लक आहे, बॅलन्स आहे ते, म्हणजेच बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवेत 8. 8 चेंडू धावा 8, 2 संघाची पडली या गाठ. आता बघूयात कोण कोणाची लावते वाट. स्टेप आउट झाले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, मात्र अवध असं टायमिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक जज करतो टीम मधून. व्हॉट अ कॅच, स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर वन, टेकन कॉन्फिडेंटली बाय प्रवीण विदे. फलंदाज बाद. 28 वरती 6 आदरा. बालचंद्र बोईर पारी यांच्या पुष्टात निर्णायक धक्का. मात्र चुरस होतीये, प्रत्येक सामन्यामध्ये फाईट होतीये, प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष आहे. कारण प्रत्येक संघ आलाय सर्वबंध चषक जिंकण्याच्या इराद्यानं आणि त्यासाठी त्यांची धडपड, त्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न, अतोनात मेहनत प्रत्येक सामन्यामध्ये सुरू आहे. स्टेप आउट तर जरूर झाले होते, मात्र अवध असं टायमिंग झालं नाही. बॉल थोडा खाली आला, त्याच कारणास्तव मिडलिंग नव्हतं. सुंदर झेल पकडलेला आहे प्रवीण विद्येनं. धावसंख्या दाफलकरवरती 28 आकड्यावरती 6 विकेट्स गमावलेले आहेत. 7 बॉल बाकी आहेत, 7 बॉलमध्ये रन्स हवेत 8. सात बॉलमध्ये 8 धावा. न्यू बॅट्समन स्वतः कॅप्टन संगणक आपण बघत आहोत साखर यांना गौरवला या मॅच मध्ये आता गौरवशाली कामगिरी, गौरवान्वित कामगिरी करावी लागेल ती आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघासाठी. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत, ब्लॅक स्क्रीनच्या समोर सूचना इमिडिएटली आपण उठायचं आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत, सूचना आपण बाजूला व्हायचं आहे. फटका फसला, मिस्टामिंग, आउटर एज आणि कॅच ड्रॉप. शॉर्ट थर्डमॅनला आपण बघत आहोत. हा झेल सुटलेला आहे, झेल सुटला की सामना सुटला. येणारा कालच याचं उत्तर देईल. मात्र एक धाव निर्णायक आलेली आदर्श 11 धानवली संघासाठी आणि त्या मोबदल्यात आपण बघत आहोत अंतिम षटकामध्ये आता समीकरण. अंतिम षटकामध्ये सामना 6 बॉल, आवश्यकता 7 धावेची. कंपल्सरी चेस रूल या टुर्नामेंटचा. 6 बॉलमध्ये आता 7 धाव्या बनवाव्याच लागतील. सातत्यानं दुसऱ्या दिवसापासून लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेले आहेत. खास करून गोलंदाजीचं चांगलं कसब 4 षटकांमध्ये आपण सध्याच्या घडीला बघत आहोत ब्रॅड ब्रदर्स सांबेगावकडून. मात्र गिरीश बोईर चांगला सेट आहे, ज्याच्या बॅटमधनं चांगला रन्स आलेला आहे. टीम संकटामध्ये असताना त्यानं चांगली कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे. त्याच्याकडून आता फिनिशिंग टच हवा आहे आदर्श 11 धानवलीला.
अंतिम षटक, निर्णायक षटक, गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत रोशन गव्हाळेला. जर्सी नंबर 18 8 मधून एक लेस केला तर पेंडिंग राहते फिगर 7 आणि त्याला 6 बॉल मध्ये रन्स देखील आता सेव्ह करायचे 7. कास्केडिंग ऑर्डर मध्ये सध्याच्या घडीला हे समीकरण आपण बघत आहोत. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू. आदर्श 11 धानिवली की ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. अजूनही निकाल प्रेक्षकांवर स्पष्ट झालेला नाहीये. निर्णायक पहिला चेंडू रोशनचा. पहिला बॉल स्विंगिंग यॉर्कर. गौरवला बीट केलं, गौरवला नामोरून केलं, त्याला डॉमिनेट केलं, त्याला दोबी पछाड केलं, शाहरुख खानने चित केलं आणि सुरुवात जबरदस्त आपण बघत आहोत खास करून रोशन गव्हाळेची. डॉट बॉलची झाली सांगता 5 बॉल आता बाकी आहेत. 5 बॉल मध्ये रन सभे 7. सामना रंगलाय. संघर्ष, झुंज, लढत, चिवट प्रतिकार, कडवा संघर्ष दोन्ही टीमचा सध्या सुरू आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 5. बॅकफुटवर आले स्क्वेअर ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर मिळेल ती एक सिंगल. आणि महत्वाचं काय आदर्श 11 धानिवली टीमच्या दृष्टिकोनातून तर स्ट्रायकर एंडला आलेला आहे गिरीश भोईर. त्याच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीनं स्कोर करण्यात आलेला आहे. स्कोर जर पाहिला तर तो 30 आकड्यावरती 4 बॉल 6 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 6. सामना निर्णायक आहे, सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. दोन्ही टीम मात्र संघर्ष करण्यासाठी उत्तेजित आहेत कारण हार मंजूर नाही आंबेगावला आणि जिंकणं जरुरी आहे धानिवलीला. फुलर लेंथ लाईन मिस झालेली आहे. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. निदाव चेंडूची झाली सांगता डॉट बॉलची समाप्ती. काय कमालीचा षटकात आदळतोय तो गोलंदाज रोशन. 3 धक्के प्रवीण दिलं मॅच मध्ये. मुवमेंट त्यांना शिफ्ट केलं आणि डेथ ओव्हर मध्ये आता रोशन गव्हाळेवरती कॅप्टननं दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थक कामगिरी सध्याच्या वतीला त्याच्या वतीनं होत असताना सोमनाथजी दलबे खानीवर यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 6. एक मोठा स्ट्रोक हवा आहे, 3 दुहेऱ्या धावा हव्यात, 1 चौकार 2 सिंगल हवेत. बॅकफुटवरती आले कट करण्याचा मानस. हा बॉल देखील आहे चांगला. अपील आणि पंचांची आले सहमती. बॅटची आहे कडा आणि मैदानाच्या बाहेर परतलाय गिरीश भोईर. आशेचं किरण आता मावळलंय आणि सध्याच्या घडीला त्यानं खेळाडू वृत्ती दाखवली. स्वतः त्यानं सांगितलंय हो माझ्या बॅटची कड आहे, मी बाद आहे. त्यासाठी त्याला देखील आपण हॅट्स ऑफ देऊयात आणि महत्वाच्या क्षणाला निर्णायक स्थितीला आपण बघत आहोत. लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा टॉस झाला, एक्स्ट्रा बाउन्स अगदी चेस साईडला शॉर्ट ऑफ गुडले दोर मिळालेली उचली आणि त्यानंतर बॅटची घेतलेली बाहेरची कडा. विकेट किपरचा बॅकअप आला चांगलं. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोर जर पाहिला तर तो 30 या आकड्यावरती. फलंदाज बाद झालेले 7 बॉल बाकी आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 6. व्हॉट अ मॅच. 6 बॉल 7 धावा डिफेन्स करत असताना चांगली कामगिरी 4 बॉल वरती केली रोशन गव्हाळेला. संघर्ष अजूनही करण्यास भाग पाडलाय आदर्श 11 धानिवलीला. चित्त थरारक सामना, प्रेक्षकांचा लक्षवेधी आणि प्रेक्षकवेधी सामना. 2 बॉल 6. हा चेंडू यावेळेस बॅटर पॅड मधून पाठीमागे विकेट किपर कडे निघून चाललाय. आणखीन एक चांगल्या चेंडूची झाली समाप्ती. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. सो एका बॉल मध्ये आता विजयी षटकारच हवाय, मॅक्सिममच हवाय आदर्श 11 धानिवलीला. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मॅच फसली आहे मात्र आशा अजूनही पल्लवीत आहेत कारण वामन भोईर यांच्याकडे आहे अनुभव, यांच्याकडे आहे एक्सपिरियन्स आणि आता तो या अंतिम चेंडूवरती पणाला लावावा लागेल. प्रतिष्ठा, सन्मान आणि सध्याच्या घडीला अस्मिता दोन्ही टीमची या मॅच मध्ये टिकलेली आपण बघत आहोत. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये गोल्डन हिट. षटकाराची आवश्यकता. प्रेक्षकांनो सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला काही हरकत नाही. दोन्ही टीमसाठी क्वालिटी क्रिकेट आपण बघत आहोत दोन्ही संघांच्या माध्यमातून. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल मध्ये 6 धावा. धानिवली की आंबेगाव. यावेळेस ड्राइव्ह केला समोर, फिल्डर मिड ऑफला बॉल अडवला आणि 4 धाब्याने जबरदस्त विजय संपादित झालाय. तो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या 36 धाब्याचे यशस्वी संरक्षण त्यांनी केलेलं आणि बलाढ्य बलशाली ख्यातनाम आदर्श 11 धानिवलीला या स्पर्धेतून आता काढता पाय घ्यावा लागलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन ब्राईट ब्रदर्स आंबेगाव.
टफ अँड हार्ड लग आपण देऊयात आदर्श 11 धानवलीला. वेल प्ले बॉयज.